एक मोठी बातमी आहे। पंढरपूरच्या बहुचर्चित कॉरिडॉरमधनं होळकरवाडा आणि शिंदे सरकार वाडा आता वगळण्यात आलाय। हेरिटेज वास्तू म्हणून शिंदे सरकार वाडा आणि होळकरवाड्यांचं जतन आणि संवर्धन केलं जाणार आहे। शिवाय कॉरिडॉरमधील मंदिरं आणि समाधी यांचं देखील जतन आणि संवर्धन शासनातर्फे होणार आहे। अनेक हेरिटेज असलेल्या मठांच्या संवर्धनाची भूमिका शासनाची असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलं। तर होळकरवाडा आणि शिंदे सरकार वाडा याला 200 वर्षांचा इतिहास आहे। त्यामुळे ऐतिहासिक आणि हेरिटेज वास्तू म्हणून होळकरवाडा आणि शिंदे सरकार वाडा आता पंढरपुरात जपले जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूरच्या कॉरिडॉरमधील संभाव्य बाधित वास्तूंमधून या हेरिटेज शिंदे सरकार वाडा आणि होळकरवाडा वगळण्यात आलेला आहे। आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलेलं आहे की या दोन वास्तू या बाधित होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पण आता शिंदे सरकार वाडा आणि होळकरवाड्याच्या बरोबर मध्ये आहोत। या दोन्हीही वास्तूंचा इतिहास मोठा आहे। जवळजवळ 200 वर्षांच्या या वास्तू आहेत, या हेरिटेज वास्तू आहेत आणि या हेरिटेज वास्तू जतन करणार आहेत सरकार असं सांगण्यात आलेलं आहे। खरं तर ह्या ज्या वास्तू आहेत ह्या अशा वास्तू परत होणे शक्य नाही, हे वारकरी संप्रदाय आणि सगळे जे पंढरपुरातील नागरिक आहेत त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं आणि कॉरिडॉरला हा विरोध केला होता। त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये या ज्या दोन हेरिटेज वास्तू आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत। काल बैठक झाली, वारकरी संप्रदायामधील जे सर्व संत मंडळी आहेत ते त्या बैठकीमध्ये होते। त्याच्यामध्ये चर्चा झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कॉरिडॉर होणार, त्याच्यावर चर्चा करा। मात्र जे वारकरी संप्रदाय आहे ते या कॉरिडॉरमध्ये जे काही बाधित ज्या वास्तू होत आहेत नागरिकांच्या आणि ऐतिहासिक, त्याला त्यांचा विरोध कायम आहे आणि त्यांनी तसा तो विरोध नोंदवलेला आहे। मात्र सद्यस्थितीमध्ये या ज्या दोन ऐतिहासिक वास्तू आहेत त्या वाचलेल्या आहेत आणि त्याचा निश्चितच आनंद सर्व नागरिकांना आणि विठ्ठल भक्तांना होणार आहे। मात्र जो कॉरिडॉर आहे तो वादग्रस्त आहे विषय आणि त्याचा जो विरोध आहे तो वारकरी संप्रदायाने कायम ठेवलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।